अशोकांचं धाडस उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील लढवय्या जमातीनं जातीनं केलं आणि त्यात एक युवक आपल्या गावातला होता अशोक माने. अशी परिस्थिती असताना, कारगिलचं भूत आपल्या भीती आपल्या भारतामध्ये असताना, ते कारगिल नावाचं भूत आपल्या मानगुटावरती नाचत असताना, अशा भयानक परिस्थितीमध्ये गावागावांमधून बातम्या आहेत, कारगिलमध्ये हल्ला होत आहेत, आपली लोक मरायला लागलेले आहेत, आपल्या सैन्यांच्यावरती हल्ला होतोय, आपले सैन्य प्रत्युत्तर त्यांना द्यायला लागले, त्या पाकिस्तानामध्ये घुसून आता मारायला लागले. एवढी युद्धाची परिस्थिती असताना आपले तरुण भरती होत आहेत. हे शौर्य फक्त या महाराष्ट्राच्या मातीत असतं आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आमच्या रक्तामध्ये जो स्वाभिमान अभिमान भिनवलेला आहे, तो स्वाभिमान अभिमान घेऊन अशोकांनानं या भरतीमध्ये आपलं नाव कोरलं आणि 2002च्या या भरतीमध्ये अशोकांना भरती झाला. भरती झाल्यानंतर त्याचं ट्रेनिंग झालं नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा या वाघाला कुठं पाठवलं असेल तर कारगिल. काय झालं असेल, घरामध्ये आई बाप आहे, आई बापाला सांगितलं असेल की मी कारगिलमध्ये चाललोय. काय वाटतं असेल त्या आईला आणि बापाला? म्हणजे आर्मी मध्ये पोरं भरती करायचे, बरोबर आहे, आर्मी मध्ये भरती होत आहेत, पण त्यांना पैसा मिळत नाही का आपण म्हणतोय. पण मी म्हटलं तुम्हाला मी ₹1,00,000 देतो, जाऊन तुम्ही आगीत उडी मारणार आहे का? कारण कारगिल मध्ये जाणं, आर्मी मध्ये भरती होणं म्हणजे जीवाशी खेळणं आणि जीवाशी खेळणी नोकरी असू शकत नाही. ते राष्ट्रासाठी आपलं कार्य असू शकतं आणि कार्य अहोरात्र हे तरुण आपल्या राष्ट्रासाठी भिनवत आहेत. आपल्या राष्ट्रासाठी तुम्ही आम्ही सुरक्षित राहावं म्हणून करत आहेत. हा कार्यक्रम करावा, रिटायर व्हावं, याच्या मागे हेतू हाच आहे की यांनी जे शौर्य दाखवलंय, यांनी जे आपलं तुमचं संरक्षण केले, त्यांची कृतज्ञता म्हणून आपण एकत्र यायचं आहे. त्यांच्याबद्दलचा जो धन्यवादाचा भाव आहे, तो भाव म्हणून आपल्याला एकत्र यायचा आहे. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे, यासाठी या तरुणांना आपण प्रेरणा दिली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. आणि ही लांबची नाही आहेत लोक, ही लोक आपल्यामध्ये आहेत. ही लोक शेतामध्ये बाप जसा रघुमामा म्हटला की वसुमामा दगड फोडत होता, दगड फोडण्याची हिंमत त्या रक्तामध्ये निर्माण झाली आणि अशोकांना अगदी शत्रूच्या छात्या फोडण्याची रग यांच्यामध्ये निर्माण झाली. पण एक पोरग ठीक आहे, एक पोरग भरती झालं, योगाई म्हणता येईल, दुसरंही पोरग ह्या आई बाबांनी आपल्या आर्मीसाठी आपल्या राष्ट्रासाठी दिलं. दोन्ही पोरं आता राष्ट्रासाठी गेलेले आहेत. आईचा जीव सलसल करत असेल, कुठून कधी बातमी येईल काही माहिती नाही आहे. कालच्या कार्यक्रमामध्ये मिरवणूक झाली आणि आपली रिटायर झालेली लोक बोलत होती की सुखरूप घरी आला हे खूप महत्वाचं आहे. त्या वाक्यामध्ये किती वेदना आहेत बघा. सुखरूप घरी आला हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, म्हणजे जातानाच मरण मुठीमध्ये घेऊनच जायचं या आर्मीमध्ये. एवढी ही जबरदस्त नोकरी आपल्याला करायची आहे. म्हणून मी म्हटलं आर्मी वाल्यांच्याकडे बघताना नोकरी म्हणून बघू नका, ते राष्ट्रकार्याने, ते राष्ट्रकार्य तुमच्या आमच्या डोक्यावरचं कर्ज आहे, ते कर्ज फेडायला आपलं तरुण तिकडे जात आहेत, खपतायत सीमेवरती. विसुरड्या फुटलेल्या नाही, त्या लोकांनी छातीवरती गोळ्या घेतलेल्या आहेत. आई आता मधू आम्ही मैथिली नाव तिचं आणि मैथिली नाव सीतेचं असतं. सीतेनं जसं रामाप्रमाणे वनवास सोसला, तसा ह्या माऊलींना आणि वसुमामाने सुद्धा वनवास सोसला पुत्र विहाराचा. ज्यावेळी कृष्णानं कंसाला मारलं, त्यावेळी देवकी माता कृष्णाला म्हटली की कृष्णा तू देव होतास, मग 14 वर्षे तुला का लागले कंसाला मारायला? कृष्णानं उत्तर दिलं की आई, मागच्या जन्मीमध्ये तू मला वनवासात पाठवलेलं होतं 14 वर्ष, म्हणून ह्या जन्मामध्ये तुला 14 वर्ष भोगावे लागलेले आहेत. ती मागच्या जन्मात ती आई असेल किंवा ही आई असेल, पुत्र विहाराचा जो त्रास असतो तो आईच्या आतड्यालाच सोसावा लागतो. आणि अशा या माऊली जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, माझी पोरं या राष्ट्रासाठी, माझी पोरं राष्ट्रकार्यासाठी आणि लोकांच्या संरक्षणासाठी लढावी, ही रग जोपर्यंत या माऊलींच्या रक्तामध्ये आहे, तोपर्यंत आमचा देश, आमचा राष्ट्र सुरक्षित आहे, याची भावना आपल्या तरुणांमध्ये आणि आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये असली पाहिजे. कारगिल मधून अशोकांना पुन्हा पश्चिम बंगालमध्ये आला. आता कारगिल मध्ये युद्ध होती ती गोळ्यांच्या बरोबर, पश्चिम बंगालमध्ये युद्ध आहे ती तुमची मेंटल हेल्थ बद्दल. तिथून आपला निघून व्हायचं आहे ते संरक्षण राष्ट्राचं आणि पश्चिम बंगाल मधून संरक्षण करायचं आहे ते आमच्या तरुणांचं. काय काय तिकडून तस्कर होतं हे फक्त या आर्मीच्या लोकांना माहिती आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना करायच्या हे डोळ्यांनी माहिती आहे, डोळ्यांनी त्यांनी बघितलेलं आहे. म्हणून तरुणांना ते काही ड्रग्ज त्या म्यानमारच्या राष्ट्रातून आपल्या राष्ट्रामध्ये येत आहेत, आपल्या तरुणांच्या पर्यंत पोहोचतायत. ते ड्रग्ज वगैरे रोखण्याचं काम पुन्हा यांनी करायचं आहे. हे जे सगळं कार्य चालू आहे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे, आणि तरीही आपण म्हणतो की आर्मीची लोक, जे आर्मीमध्ये जी लोक जात आहेत ती त्यांना काही पगार मिळत नाही का, त्यांना काही प्रमोशन मिळत नाही का? एवढं सोपं नाहीये गड्यांना. 3-3 वर्षाच्या शिफ्ट करायच्या आणि पुन्हा अशोकांना गेलेला आहे सियाचीन मध्ये.
बघा काश्मीरमधून पश्चिम बंगालमधून पुन्हा सियाचीन, या सियाचीन मध्ये आपला जो बर्फ असतो, फ्रीज मध्ये जो बर्फ तयार करतो त्याचं डिग्री आहे 4 डिग्री सेल्सिअसला तो बर्फ तयार होतो. म्हणजे फ्रीज मध्ये जर हात घातला तर आपलं रक्त फ्रीज होऊन जातं, गोठतं आपलं रक्त. तुम्ही विचार करा -40 काय अवस्था असेल -40 मध्ये. आपल्या शरीराचं नव्हे, ऑक्सिजनची लेवलच तिथं 30 ते 40% कमी येते. इथं ऑक्सिजन आपल्याला घेता येत नाही आहे, बर्फाची थंडी आपल्याला सहन होत नाही आहे, त्याच्याबरोबर वाहणारा वारा पुन्हा बर्फाला थकून थडकून आपल्याच शरीराला लागणार आहे. इथं आमचे तरुण उभे राहत आहेत कारण आपलं राष्ट्र सुरक्षित राहावं म्हणून, आपली लोक सुरक्षित राहावे म्हणून. आणि अशा या सियाचीन मध्ये जो टिकला तो मात्र सगळीकडे टिकला. सियाचीन मध्ये खडतर जो त्यांचं गोष्टी होतं ते पूर्ण केलं. त्याच्या अगोदर मला वाटतं ट्रेनिंग दिलं जात असावं सियाचीन मध्ये राहण्यासाठी. ते ट्रेनिंग पूर्ण केलं सियाचीन मध्ये गेल्याने, ते पूर्ण करून अशोकांना पुन्हा पश्चिम बंगालच्या दिशेने यावेळी भूटानमध्ये त्यांनी सेवा बजावली. आणि पुन्हा काश्मीरमध्ये गेल्यानंतर मग मात्र सगळ्यांच्या भावनेचा तो प्रसंग. ही पोरं ज्यावेळी सीमेवर जात असताना, ज्यावेळी बंदुका यांच्या हातामध्ये असतील ना, पुढून ज्यावेळी शत्रूसोबत लढत असतील आणि पुढून गोळे